हे आहे कुरडूचं झाड. तुम्हाला याची स्टोरी पूर्ण सांगते. कुरडूचं झाड म्हणजे जेव्हा हे छोटं झाड असतं कुरडूचं, याला कुरडू म्हणतात आमच्याकडं, माझ्या गावी. तर हे छोटं असतं तेव्हा आपण ह्याची भाजी बनवून खातो. अशी खूप छोटी छोटी अशी लहान लहान झाडं असतात अशी. आता हे फार मोठं झालं. आत्ता ह्याचा उपयोग कधी पानांची तर भाजी आपण खातोच पहिले, म्हणजे ह्याची. नंतर आता गणपती जसा आला म्हणजे तर तेव्हा नंतर मग भाजी खात नाही, कारण थोडे जून होतात, मग ह्याला कोण कुटत नाही त्याची पानं. आता नवरात्री बसले आहेत, आता दसरे आहेत, तर दसऱ्याला काय ह्याचं महत्त्व म्हणजे काय आहे, ह्याचा एका झाडाचा किती माणूस उपयोग करू शकतं. दसऱ्याला हे आहे ह्याच्या हे दसऱ्याला आपल्याला लागतं तोरणामध्ये भाताच्या लोंबी संग. हे आपण बांधतो, आपल्या दारात बांधतोच ना, तोरण बनवतो तेव्हा हे गरज लागते आपल्याला. मुंबईला हे सगळं विकत घ्यावं लागतं. गावाला एवढी झाडं, मरणीची झाडं की विचारू नका. मग ते किती उंच झालं आहे बघा. भरपूर गावाला नसतं, जंगल असतं. हे बघा, तरी अजून जून नाही झालेत, कोवळे आहेत. पण आता ह्याची कोण भाजी नाही बनवणार, कारण का हे जून झाले, याला फुल आलं. बनवली तर गणपतीपर्यंतच म्हणा, गणपतीच्या आसपास. पण गणपती जसे विसर्जन झाल्यानंतर ह्याला कोण नाही हात लावत कुरडूच्या भाजीला, कारण का ह्याला हे फुलं येतात, कळ्या येतात, मग ते माहिती पडतं जून. हे बघा, आता अजून याची सुरुवात आहे, अजून आलेत नाही त्याला. बरोबर आले की पूर्ण जंगल येतं. बघा ही पानं भाजी, मग आम्ही असे कुटायचो साईची पानं. अजून कोवळी आहेत पानं, बनवणारं बनवू शकतं, नाही असं नाही आहे, पण नाही कोण बनवत. हे बघा, खूप मोठी मोठी होतात ती झाडं. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.